कारच्या संदर्भातली आणखी एक मोठी अपडेट बघूयात, कारण याच संदर्भात आता आमिर आणि उमर याच्या परिवारानं एक मोठा दावा केलेला आहे। घटनेमधली कार ही आमची नाही असा या परिवाराचा दावा आहे। तर आमची कार आमच्या घरासमोर उभी आहे। हरियाणा पासिंग नंबरची कार आमच्याकडे नव्हतीच आणि आमची मुलं कधीही दिल्लीला गेली नाहीत असं त्यांनी म्हटलंय। उमर हा पुलवामामध्ये प्लंबरचं काम करतो अशी माहिती त्यांनी दिली। पुलवामामधील उमर आणि आमिर या दोघांना या हल्ल्याच्या प्रकरणी तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलंय। स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारचा मार्ग देखील आता समोर येताना दिसतोय आणि दिल्ली हरियाणा बदरपूर या सीमेवरून ही कार दिल्लीमध्ये एंट्री करत होती। दुपारी 3:18 ही कार बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीमध्ये शिरली। कारमध्ये बसलेल्या संशयिताचा फोटो यंत्रणांच्या हाती लागलाय। दिल्लीमध्ये एंट्री करत असताना एकटा चालकच या कारमध्ये असल्याचं उघड झालंय। सुनहरी मशीद पार्किंगमध्ये एकटा संशयित या सीसीटीव्हीमध्ये आढळून येतोय। ही कार फरीदाबादवरून दिल्लीमध्ये आल्याचं उघड झालंय। फरीदाबाद स्फोटकाच्या कनेक्शनच्या अनुषंगानं आता अधिकचा तपासही केला जातो आहे। तर स्फोटकांनी भरलेल्या या कारचा प्रवास नेमका कसा राहिलाय तेही जाणून घेऊया। तर काल दुपारी 2 वाजता बदरपूर बॉर्डरवरून ही कार दिल्लीमध्ये शिरली। सुनहरी मस्जिद भागामध्ये ही कार पार्क करण्यात आली दुपारी 3:29 पुढे संध्याकाळी 6:48 पार्किंगमधून ही कार बाहेर आली आणि संध्याकाळी 6:52 लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला। तर दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळच्या स्फोटाच्या प्रकरणामध्ये आता अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूतानच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते परत आल्याच्या नंतर एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे। यापूर्वी पंतप्रधान